बदलापूर येथील आदर्श विद्यालयामध्ये 2 बालिकांवरती झालेला जो क्रूर अत्याचार आहे त्यामध्ये संस्थाचालकांची भूमिका आणि पोलिसांची भूमिका आहे। याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं लोकांना शंका आहे आणि त्यामुळे या यंत्रणांवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही। या परिस्थितीमध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र सरकारने नियुक्ती केलेली आहे। आदर्श विद्यालयाचं संचालक मंडळ हे भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहेत आणि त्यामुळेच खरं तर लोकांना राजकीय हस्तक्षेपाची भीती वाटत आहे। या पार्श्वभूमीवरती उज्ज्वल निकम हे गेल्या लोकसभेमध्ये भाजपचे जे उमेदवार राहिलेले आहेत त्यामुळे ते एक हितसंबंधी आहेत आणि त्यामुळे